नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा मानवा सावध. भयकथा रसिकांना एक विनंती, ही कथा तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रखरखीत उन्हाची दुपार. वारा आला नाही तर उघडून जीव कासावीस होतो, पण वारा आला तर भट्टीतली झळ घेऊन येतो आणि शरीराला चटके बसतात. कपडे घामानं चिंब झाले आहेत, पाठीला आणि मांड्यांना चिकटले आहेत, काखा ओल्या झाल्या आहेत, हात दमट झाले आहेत, पेन हातातून निसटतंय. भोयांच्या दोन्ही कडांवर दोन मोठे मोठे घामाचे थेंब जमलेले जाणवत आहेत. एवढ्यातच ते खाली ठिबकतील. एकाच बाजूला जरासं हिरवं आहे, 2-3 आंबा चिंचेची झाडं आहेत. तिकडून येणारा वारा जरासा तरी गार असेल, पण त्या बाजूची खिडकी मी बंदच ठेवणार आहे. खिडकीतून मला बाहेरचा धुळीनं माखलेला रस्ता दिसतो आहे. सहकारी बँकेची इमारत त्याच रस्त्यावर आहे आणि त्या इमारतीच्या पायऱ्यांवर तो किरकोळ शरीराचा मुलगा बसलेला आहे. बहुतेक माझ्या खोलीकडेच पाहत असावा, पण नक्की सांगता येत नाही, कारण त्याचे डोळे मोठ्या गुलाबी काचांच्या गॉगलमागं लपलेले आहेत. त्याची मान कशीही वळलेली असली तरी त्याचे डोळे माझ्यावरच खिळलेले असतात असं मला वाटतं. प्रश्न एवढाच आहे की इतके दिवस, आता मी या खोलीत 6 दिवस तरी आहे, त्यानं काही केलं कसं नाही? मांजरानं उंदराशी खेळावं तसा तो माझ्या जीवाशी खेळ तर खेळत नाही आहे ना? का आता त्याला पुरेसा आत्मविश्वास आला आहे आणि माझ्या आरोपाची फिकीर वाटेनाशी झाली आहे? पण मला नाही वाटत तो मला जिवंत सोडील असं. मी त्याच्या आगमनाचा, त्याच्या भयानक शीघ्र आक्रमणाचा, त्याच्या हिंसाचा एकमेव साक्षीदार. तो मला कसा सोडील? आणि शेवटी माझं काय करायचा त्याचा विचार आहे. माझा शेवट तर मला समोरच दिसतो आहे, पण ही काही पानं इतरांच्या नजरेस पडली नाहीत तर मग आपल्या सर्वांनाच धोका आहे. हे 4 शब्द वाचणाऱ्याला वाटेल हे वेड्याचं निरर्थक बरळणच आहे आणि आजवर कधी कुणी केली नसेल अशी मी देवाची प्रार्थना करील की खरोखरच तसं असू दे, मला वेळ लागलेलं असू दे, कारण मग फक्त माझ्या एकट्याच्याच मनाचा काय चक्काचूर व्हायचा असेल तो होईल. पण आतल्या आत मला जाणवत आहे की ही आशा खोटी आहे. आपण सर्वच जण एका विलक्षण, भयानक, अकल्पनीय संकटाच्या दाराशी उभे आहोत. मला सर्वांना धोक्याचा इशारा द्यायचा होता, पण त्या दिवसापासून माझी सारखी धावपळच चाललेली आहे. निवांत असा वेळ मिळालाच नाही. मी जवळजवळ 11 मैलांचं अंतर पायी तोडून आलो होतो रात्रीच्या अंधारातून, आणि पाठीमागं ते लागलेलं असताना रंगरावांशी चांगली ओळख होती म्हणून त्यानं त्या आडवेळीही माझ्यासाठी दार उघडलं. तात्या फारसा पुढं आला नाही. मी मागच्या खोलीच्या खिडकीतून पाहत होतो. हाच आता बँकेच्या पायऱ्यांवर बसलेला मुलगा रस्त्यावर तात्याला भेटला असावा. कदाचित त्यांची आधीची ओळख असेलही, मला आधीचं माहीत नाही. पण नंतर काय झालं असावं याची मला पुरेपूर कल्पना आहे. आणि दुसऱ्या दिवसापासून हा किरकोळ मुलगा माझ्या खोलीवर पाळत ठेवून आहे आणि माझी या खोलीबाहेर पडायची हिंमत झालेली नाही. आता मी सर्व हकीकत लिहून काढणार आहे आणि मग रंगरावला बरोबर घेऊन पोस्टाने माझ्या वकील मित्राकडे पाठवून देणार आहे. मग बघेन त्याच्या तावडीतून सुटता येतं का ते. मला तर फारशी आशा वाटत नाही, कारण त्याला तहान, भूक, वेदना, थकणं, दमणं हे माहीतच नाही. अन्न पाणी नको, विश्रांती नको. वरून दिसायला माणसासारखं दिसतं खरं, पण आत काय आहे देवालाच माहीत. उन्हाळ्याचे 2 महिने मला सुट्टी असते. बहुत करून ते 2 महिने मी आमच्या गावी काढतो. शहरी वातावरणाला मन वेटलेलं असतं
आमची कॉलनीही समव्यावसायिकांची आहे. ऑफिस पॉलिटिक्सच्या बाहेर पडणंच अशक्य असतं. सदा सर्वदा तेच विषय, त्यांचा अगदी वीट येतो. या 2 महिन्यांच्या सुटकेची मी अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. यावर्षी मात्र वाटलं होतं की आपल्याला इथंच राहावं लागणार, कारण घरची माणसं दुसरीकडे गेली होती. पण त्यांच्याच सांगण्यावरून मी त्या तात्या तुपेला पत्र लिहिलं. तात्या 4 इयत्ता शिकलेला, लिहिता वाचता येणारा होता. बाहेरच्या 4 गावी कुठं कॅनॉलवर, कुठं धरणावर अशी नोकरी करून तो आला होता. गावकऱ्यांशी तो जरा आढ्यतेनेच वागत असे आणि पाण्यात राहून माशाशी वैर करण्याची जी अवस्था होते तीच त्याची झाली होती. ऑफिस पॉलिटिक्स आणि गावकी काही फारशा वेगळ्या नसतात. तात्याची जमीन बऱ्यापैकी असली तरी त्याच्यानं एकट्याच्यानं सगळं काम होत नव्हतं आणि गावकऱ्यांची मदत होत नव्हती. एकूण शेतीला अवकळा आली होती. अवजारं, बिगारं, खतपाणी, चांगलं बियाणं यावर आधी पैसा खर्च केल्याखेरीज नुसती माती काय देणार. तेव्हा मग उत्पन्नात तेवढीच भर म्हणून तात्या अशी महिन्या 2 महिन्यांसाठी कुणाकुणाला जागा द्यायचा. जमिनीवर लांबच्या लांब पसरलेली काळ्या दगडांची 1 मजली इमारत, आत वाशांचं आढं, त्यावरच्या मळ्यात वैरण, लाकडं, कांद्यांच्या माळा, खाली धोपटलेल्या मातीची जमीन, मागच्या बाजूला आड आणि रहाट, पुढच्या अंगाला गोठा, गव्हाण आणि वरवंड, आसपास 2-4 बाभळीची झाडं. फरलांग भरावर तात्याचं शेत सुरू. तशी जागा मूळची आकर्षक नाही, पण वेगळी म्हणून सुसह्य. बाहेरून रखरखीत वाटली तरी जागा आतून मात्र अगदी गार. आणि तात्याची बायको जना मोठी टापटिपीची. आतून जमिनी, भिंती, पडव्या सर्व काही स्वच्छ सारवलेलं असायचं. मूलबाळ काही नव्हतं. सुरुवातीला मला या तरुण जोडप्याच्या या एका दुर्दैवाची फारच खंत वाटली होती. आता वाटतं बरं झालं तिथं आणखी कुणी लहान मुलं नव्हती. लहान मुलांचा संशय कुणालाच येत नाही. त्यांना घरीदारी सर्वत्र मुक्त प्रवेश असतो. निदान त्यामुळं जना तात्याच्या बरोबरीनं राबायला मोकळी होती. पण तरीही शेवटी त्या दोघांचे श्रम अपुरेच पडत होते. त्या दोघांना वर्षभर पुरेल एवढं तरी धान्य हाती लागत असेल का याची शंकाच होती. आधी मला वाटलं त्या दोघांच्यात मी तिरायत आलो आहे म्हणून ती एकमेकांशी अशी कमी बोलतात. पण मग त्यांचा परिचय वाटल्यावर मला समजून आलं की जास्त बोलण्याचा त्या दोघांचा स्वभावच नाही. त्यांच्यात कधी भांडणं झाल्याचं मला दिसलं नाही. त्यांना भावना नसतीलच असं कसं म्हणायचं. पण भावनांचं प्रदर्शन त्यांच्या चालीरीतीत बसत नव्हतं. भावनांचं उत्सर्जन करून मनावरचा ताण हलका करण्याच्या मानसशास्त्रीय कल्पनांचा अजून तिथं प्रवेश झालेला नव्हता. फार झालं तर एवढं म्हणता आलं असतं की तात्यापेक्षा जना जरा बोलकी होती. तात्या मात्र भिंतीला पाठ लावून, गुडघे वर ठेवून, त्यावर कोपरं ठेवून हं हं असं करीत असायचा. पण याचा अर्थ असा नाही की ती दोघं असंस्कृत होती आणि खेड्यातल्या माणसांचा माणसांपेक्षा जनावरांशी जास्त जवळचा संबंध येतो. तात्याकडे बोका भाटीचं एक जोडपं होतं. मी गेलो तेव्हा त्यांना 3 पिल्लं झाली होती. शिवाय चंपी नावाची एक धनगरी कुत्री होती. कोंबड्या होत्या, 1 गाय आणि 2 बैल होते. जना सगळ्यांचं मोठ्या प्रेमानं करायची. मी सुरुवातीला तिथं राहायला गेलो तेव्हा घरातलं वातावरण जरासं अबोल असलं तरी प्रसन्न होतं. मग मात्र पण आता एकदम पुढचं सांगत बसत नाही. घटना ज्या क्रमानं घडत गेल्या, निदान मला जशा कर्मानं आठवतात तशा मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या घरात सूर्यास्तानंतर त्या रात्री प्रथमच दिवा लागला असेल. तात्या शेतावरून परत आला की दोघं संध्याकाळचं जेवण करून घेत आणि झोपून जात. त्यांना दिवा कशासाठी लागेल मला अर्थात ते शक्य नव्हतं. रात्रीचं 1-2 तास वाचल्याखेरीज मला झोपच येत नसे. तेव्हा गेल्या गेल्या मी त्यांच्या घरातला कंदील साफ केला होता. काच पुसली होती.
तेल भरलं होतं, वात सारखी केली होती. त्या दिव्याच्या उजेडात आमचं रात्रीचं जेवण झालं. ताज्या पिठाच्या भाकऱ्या, ताजी भाजी, तिखट वरण, मोठा छान बेत. आणि मग जेवण झाल्यावर मी कोपऱ्यातल्या माझ्या खोलीत गेलो होतो. मी एका जुन्या खोक्यावर कंदील ठेवला होता. आसपास सर्वत्र अंधार होता. माझ्या खोलीची प्रकाशानं उजळलेली ही खिडकी दूरवरून एखाद्या दीपस्तंभासारखी दिसत असली पाहिजे. कोंबड्यांच्या खुराड्यानंतरची उरलेली जाळी तात्यानं खिडक्यांना ठोकली होती याचं त्या क्षणी मला फार बरं वाटलं. कारण कंदिलाच्या प्रकाशाने अक्षरशः हजारो पतंग खिडकीकडे आकर्षिले जात होते आणि फटफट आवाज करीत जाळीवर आपटत होते. त्यांच्यातला एक तर चांगला लहान पक्षा एवढा मोठा पांढरा शुभ्र होता. जाळीला चिकटून चकाकत्या लाल भडक डोळ्यांनी तो आत पाहत होता. आणि धीट तरी किती, नुसती जाळी हलून उडत नव्हता. पेपरच्या घडीचा फटका बसला तेव्हाच तो उडाला. पण बाहेरच्या अंधारात त्याच्या गिरक्या चालल्याच होत्या. जनानं खोली इतकी स्वच्छ ठेवली होती की आत एकही फट नव्हती, अडगळ नव्हती. तेव्हा झुरळं, उंदीर, विंचू अशांची मुळीच भीती नव्हती. मी माझी बॅग उघडली आणि 2-3 प्रकारची पुस्तकं बाहेर काढली. त्यात खांबेट्यांचा एक जुना भयकथा संग्रह होता. तो आधी हाती घेतला, पण 3-4 पानं वाचून होताच वाटलं की ही एकाकी खोली, हा कंदीलचा फडफडता उजेड, बाहेर चारी बाजूंना पसरत गेलेली अथांग अंधारी रात्र. छे, शहरात उबदार खोलीत बसून त्या कथा वाचायला गंमत यायची, पण इथं नको. ते पुस्तक बाजूला ठेवून मी एक हलकं फुलकं विरोधी पुस्तक वाचायला घेतलं. नैसर्गिक विधीसाठी मोकळ्यावरच जावं लागलं. शहरी राहणीनं दमट गवतातून रात्रीची चालायची सवयच केली आहे. गवताचं पातं पायावर वळवळलं तरी पाय झटकावासा वाटत होता. मध्येच काहीतरी काळं मोठं असं खरोखरीच पायाजवळून गेलं. मग खिडकीच्या प्रकाशात दिसलं की तो राम्या बोका होता. रात्रीच्या एखाद्या तुकड्यासारखा काळा कुट्ट. खोलीत परत जायच्या आधी काही मिनिटं दारातच बाहेर पाहत उभा राहिलो. अंधाराला डोळे सरावले होते. रात्रीचं एक नवं अनोखं निसटतं दर्शन होत होतं. सोबतीला एखादा स्नेही असता तर अवश्य एखादी लहानशी रपेट मारली असती, पण एकट्यानं जायची काही इच्छा होईना. मी आत आलो आणि दार लावून घेतलं. बंद दारातून असंख्य रातकिड्यांचा किर्र असा आवाज कानावर येत होता. आणि आता एक गोष्ट नमूद करायची आहे. त्यावेळी मला ती जाणवली होती, पण मी तिला मनात फारसं महत्त्व दिलं नव्हतं. आता मला काहीच सांगता येत नाही. जे जाणवलं ते असं, हे रातकिडे एक क्षण मात्र त्या सर्वांचा आवाज संपूर्णपणे थांबला. अगदी ध्यानात येण्यासारखी शांतता. आणि मग लागलीच त्यांची किर्र किर्र सुरू झाली. पण पहिला ताल सापडायला त्यांना काही सेकंद लागले. जणू काही तो क्षण सर्व निसर्गालाच एक धक्का बसला होता. मग त्यांनी परत एकदा लय पकडली. इतर कशाशी यांचा संबंध असो वा नसो, मी तो विचित्र अनुभव नोंदवून ठेवला आहे. पहाटेसच जाग आली. केव्हापासून फटफटलं होतं. हवेत गारवा होता. खोली बाहेर आलो. केवढं रूपांतर, किती प्रसन्न वेळ. सर्व वस्तूंनी आपापला आकार घेतला होता. कुठंही काहीही अनैसर्गिक, अस्वस्थकारक असं नव्हतं. गावात कुठेतरी शेकोटी पेटली असावी. वाळक्या कडब्याच्या जळण्याचा वास येत होता. किंवा आंघोळीसाठी पाणीही तापवीत असतील, पण वास मोठा छान होता. जुन्या आठवणींना जाग आणणारा होता. सर्व दिवस आरामात, मजेत, समाधानानं घालवला. तात्या न्याहारी करूनच शेतावर जायचा. त्याच्याबरोबर खाल्लं. खूप उशिरा विहिरीवर स्नान केलं. मग भिंतीपाशी सतरंजी टाकून आरामशीरपणे पडून राहिलो. दुपारी 2ला जेवण, पुन्हा झोप. दिवस कसा पाहता पाहता गेला. जेवायला हाक यायची. वाट पाहत मी खोलीतच बसलो होतो. अंधार पडला होता, पण रात्र झालेली नव्हती. पण दिवसा उजेडीच मी कंदील साफ करून ठेवला होता. तो आत लावला. त्याचा प्रकाश पडताच इतका वेळ निळसर प्रकाशानं उजळलेला खिडकीचा चौकोन एकदम काळा झाला. दिवस रात्रीच्या सीमेवरची ती वेळ होती. खिडकीतून प्रकाश बाहेर जाताच पतंगाची फडफड सुरू झाली
आणि त्यात तो कालचा मोठा पांढराही होताच. मला तर वाटलं की तो आता हवेतून उडतच नाही आहे, खिडकीच्या खाली जमिनीवरच आहे आणि मधून मधून उंच उडी मारून खिडकीची जाळी पकडून काही वेळ लोंबकाळत राहतोय आणि मग वजन पेलेनासं झालं की धप असा आवाज करून खाली पडतो आहे. मित्रांनो, मानवा सावध या कथेचा हा पहिला भाग होता. आपण लवकरच भाग 2 कडे वळूयात. ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.